नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 23 मे 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या राज्य सरकारने 7वा वेतन आयोग मंजूर केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पश्चिम बंगाल। पश्चिम बंगाल सरकारने राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी 7वा वेतन आयोग मंजूर केला आहे। हा निर्णय मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्ती वेतनात सुधारणा होणार आहे। प्रत्यक्ष वेतनवाढ फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल। फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय, तर जुन्या मूलभूत वेतनाच्या आधारावर नवीन वेतन निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा हा गुणांक होय। पुढला प्रश्न, भारताने संरक्षण आणि सायबर सुरक्षा सहकार्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दक्षिण कोरिया। भारत आणि दक्षिण कोरिया यांनी 19 मे 2026 रोजी सोल येथे संरक्षण, सायबर सुरक्षा आणि संरक्षण विषयक माहिती देवाणघेवाणीसाठी सामंजस्य करार केला। हा करार भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आहान ग्यू बॅक यांच्या उपस्थितीत स्वाक्षरित झाला। करारामध्ये संरक्षण प्रशिक्षण, तंत्रज्ञान सहकार्य आणि माहिती देवाणघेवाण यांचा समावेश आहे। प्रश्न तिसरा आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक आर्द्रभूमी म्हणजेच वेटलँड कोणत्या जिल्ह्यात नोंदविण्यात आल्या आहेत? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अहमदनगर। महाराष्ट्रात ओळखण्यात आलेल्या 23,415 आर्द्रभूमींपैकी 23,404 आर्द्रभूमींचे भौतिक सत्यापन पूर्ण करण्यात आले आहे। उर्वरित 11 आर्द्रभूमी पुणे जिल्ह्यात आहेत। सत्यापित नकाशे जिल्हा प्रशासन आणि राज्य आर्द्रभूमी प्राधिकरणाकडे अधिसूचनेसाठी पाठविण्यात येणार आहेत। अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 1,596 आर्द्रभूमींची नोंद करण्यात आली आहे। नाशिकमध्ये 1,236 तर चंद्रपूरमध्ये 1,231 आर्द्रभूमींची नोंद झाली आहे। पुढला प्रश्न, अलीकडे 300 कैद्यांची सुटका करण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्हेनेझुएला। व्हेनेझुएलाने 18 ते 22 मे 2026 दरम्यान 300 कैद्यांची सुटका करण्याची घोषणा केली। ही सुटका काराकास येथे फेब्रुवारी 2026 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या ॲम्नेस्टी लॉ अंतर्गत केली जात आहे। ॲम्नेस्टी लॉ म्हणजे विशिष्ट गुन्हे किंवा व्यक्तींवरील फौजदारी जबाबदारी माफ करणारा कायदा होय। सुटकेच्या यादीत अल्पवयीन, 70 वर्षांवरील व्यक्ती आणि वैद्यकीय समस्या असलेल्या कैद्यांचा समावेश आहे। काही माजी पोलीस अधिकाऱ्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे। एरास्मो बोलिव्हार, व्हेक्टर रोव्हाईन आणि लुईस मोलिना हे 2002 मधील माजी राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेज यांच्या सत्तापालटाच्या प्रयत्नाशी संबंधित माजी पोलीस अधिकारी होते। प्रश्न 5वा आहे, इंडेक्स प्लॅटफॉर्म कोणत्या स्टार्टअपने सुरू केला आहे? प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच पॅरलल वेब सिस्टीम्स। पराग अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या पॅरलल वेब सिस्टीम्स या स्टार्टअपने 19 मे 2026 रोजी इंडेक्स प्लॅटफॉर्म सुरू केला। हा प्लॅटफॉर्म कंटेंट क्रिएटर्स आणि प्रकाशकांना कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींकडून त्यांच्या सामग्रीचा वापर झाल्यास मोबदला मिळवून देण्यासाठी विकसित करण्यात आला आहे। इंडेक्समध्ये गेम थिअरीमधील शाप्ले व्हॅल्यू पद्धतीचा वापर करून प्रत्येक निर्मात्याचे योगदान मोजले जाते। या प्लॅटफॉर्मद्वारे वेबसाईट मालकांना स्वतःचे डोमेन नोंदवून AI एजंट्स त्यांच्या सामग्रीचा कसा वापर करतात हे ट्रॅक करता येते। पुढला प्रश्न, उत्तराखंड सरकार कोणत्या 2 ठिकाणांना जोडणारा रोपवे प्रकल्प विकसित करणार आहे? प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऋषिकेश नीलकंठ महादेव मंदिर। उत्तराखंड सरकारने ऋषिकेश ते नीलकंठ महादेव मंदिर दरम्यान वन्यजीव संवेदनशील रोपवे प्रकल्प विकसित करण्याची घोषणा केली आहे। या प्रकल्पाची अंदाजित किंमत रुपये 450 कोटी इतकी आहे। प्रस्तावित रोपवेची लांबी 6.5 किलोमीटर असेल। या प्रकल्पामुळे प्रवासाचा कालावधी सुमारे 3 तासांवरून केवळ 15 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे। पुढला प्रश्न, ULPGM-V3 क्षेपणास्त्राच्या अंतिम विकास चाचण्या कोणत्या संस्थेने पूर्ण केल्या आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, DRDO।
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने 19 आणि 20 मे 2026 रोजी ULPGM-V3 क्षेपणास्त्राच्या अंतिम विकास चाचण्या पूर्ण केल्या. या चाचण्या आंध्र प्रदेशातील कुर्नूल जवळील DRDO चाचणी केंद्रात घेण्यात आल्या. ULPGM-V3 म्हणजेच अनमॅन्ड एरियल व्हेकल लॉन्च्ड प्रिसिजन गाइडेड मिसाईल होय. हे स्वदेशी क्षेपणास्त्र मानवरहित हवाई वाहनांमधून प्रक्षेपित करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे 10 किलोमीटर इतकी आहे. क्षेपणास्त्रात दिवस आणि रात्री दोन्ही वेळेस लक्ष्य भेदण्यासाठी उच्च गुणवत्तेचा ड्युअल चॅनल सीकर बसविण्यात आला आहे. ULPGM-V3 मध्ये मॉड्युलर वॉरहेड्सचा समावेश देखील करण्यात आला. प्रश्न 8वा. भारतातील वाहन क्षेत्रातील पहिले सस्टेनेबिलिटी लिंक्ड डीलर फायनान्सिंग प्रोग्राम कोणत्या कंपन्यांनी सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि DBS बँक इंडिया. महिंद्रा अँड महिंद्रा आणि DBS बँक इंडिया यांनी 19 मे 2026 रोजी भारतातील वाहन उद्योगासाठी पहिले सस्टेनेबिलिटी लिंक्ड डीलर फायनान्सिंग प्रोग्राम सुरू केले आहे. या उपक्रमाचा उद्देश वाहन क्षेत्रात शाश्वत व्यावसायिक पद्धतींना प्रोत्साहन देणे हा आहे. प्रश्न 9वा आहे. जागतिक कासव दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 23 मे रोजी. जागतिक कासव दिन वर्ल्ड टर्टल डे दरवर्षी 23 मे रोजी साजरा केला जातो. कासव आणि कासववंशीय प्राण्यांच्या संरक्षणाबाबत जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. प्रश्न 10वा आहे. अलीकडे छत्तीसगडमधील नेतानार गावात जन सुविधा केंद्र याचे उद्घाटन कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमित शाह. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 18 मे 2026 रोजी छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील नेतानार गावात जन सुविधा केंद्राचे उद्घाटन केले. 2013 पासून कार्यरत असलेल्या सुरक्षा चौकींचे रूपांतर आदिवासी समाजासाठी समर्पित कल्याण आणि सेवा केंद्रात करण्यात आले आहे. हा उपक्रम नियाद नेल्लानार स्कीम अंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश दुर्गम भागांमध्ये शहरी सुविधांचा पुरवठा करणे हा आहे. तसेच आधार कार्ड आणि राशन कार्ड यासारखी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची तरतूद यात करण्यात आली आहे. नेतानार गाव हे आदिवासी स्वातंत्र्य सैनिक वीर गुंडा धूर यांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.